एक विशेष बातमी पाहूया। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचा भडका उडालाय। ठाणे पालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच दोस्ती की कुस्ती असा प्रश्न उपस्थित झालाय। पती विरुद्ध पत्नी, आई विरुद्ध मुलगा एकमेकांविरोधात रिंगणामध्ये उतरलेत। चला पाहूयात शिंदेंच्या ठाण्यात नेमकं काय शिस्त आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी झाली आहे आणि तीही एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आणि खास करून शिवसेनेत। कुणाच्या पत्नीला तिकीट मिळालं तर पतीनं बंडखोरी केली। घोडबंदर रोड प्रभाग क्रमांक 1D मध्ये रवी घरत हे अपक्ष मैदानामध्ये उतरले, तर पत्नी नम्रता घरत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत। कॅन्डिडेट पात्रता असतानाही त्याचा तिकीट का नाही दिला जात, हा माझा मोठा क्वेश्चन आहे आज सर्व पक्षांना। असाही माझ्यावरच नाही झाला, फक्त माझा हे झालेला आहे। सर्व मला जण बोलतात का तू पक्षात असताना बंडखोरी केली। मी बंडखोरी नाही केली, मी माझ्या अस्तित्वाची लढाई लढतो। मी समोरच्या उमेदवाराला पण मी सांगितलं, मला 17ला मी कॉम्प्रोमाइज केले, या टायमाला तू कॉम्प्रोमाइज कर, तुझ्या बहिणीला तिकीट घे। मी स्वतः त्याच्या वडिलांशी बोललो, त्याच्याशी बोललो, त्याच्या भाऊजीशी बोललो, पण त्यांचा एकच होता का तुला आम्ही उभा राहून देणार नाही, तुला तिकीट मिळून देणार नाही। बोला मग ठीक आहे, बोला मग माझी अस्तित्वाची लढाई आहे, तुम्ही तुमचा पॅनल लढा, माझे मी प्रयत्न करत राहीन। 20 वर्ष पूर्ण आमचं घरत कुटुंब या राजकारणात आलेला होता। पहिल्या वेळी जेव्हा आम्ही प्रवेश केलेला होता तेव्हाही आमचं बोलणं झालेलं होतं का आम्ही महिलांसाठी तिकीट घेत नाही आहोत, पण कुठेतरी दुसऱ्या उमेदवारात मुले आम्हाला माघार घेऊन महिलांचं तिकीट घ्यायला लावलं आणि असं विश्वास दिलं की पुढच्या टर्मला दादा तुम्हीच। पण कुठे काहीतरी राहिलं असेल, पण लोकांचा प्रतिसाद आलेला आहे आणि जनतेने काय निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे। दुसरीकडे प्रभाग क्रमांक D मध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे। भाजपा उमेदवार मुकेश मोकाशीं विरोधात माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे पुत्र विकील पाटील अपक्ष म्हणून उभे ठाकले, तर विकी यांची आई प्रभाग क्रमांक 7B मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। बरं, या बंडखोरीमध्ये युवा पदाधिकारी सुद्धा मागे नाहीये। नितीन लांडगेंनीही सिद्धार्थ पोंडेर विरोधात दंड थोपटले, मात्र याच विभागात शरद पवार गटाचे संतोष जयस्वालही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। कुठेतरी एक राजकीय पोकळी या विभागामध्ये निर्माण झाली होती, कारण की इकडचे स्थानिक नगरसेवक संजय पांडे हे अज्ञातवासात होते आणि आम्ही तर असा विचार केलेला होता की त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला आहे। परंतु निवडणुकीला 10 दिवस राहिलेले असताना एकदमच ते मिस्टर इंडिया सारखे प्रकट झाले आणि त्यांनी मला नाही तर माझ्या मुलाला उमेदवारी द्या, नसता मी दुसऱ्या पक्षात जातो अशी धमकी माननीय शिंदे साहेबांना दिली। त्यामुळे कुठेतरी अन्याय आज माझ्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर झालाय असं मी मान्य करतो। इतकंच नव्हे तर शिवसेनेचा गड असलेल्या टेंभी नाक्यातही बंडखोरी झाली आहे। या ठिकाणी भाजपाचे बंडखोर उमेदवार विकास दाभाडे विरुद्ध शिवसेनेचे पवन कदम यांच्यामध्ये धुरळा उडणार आहे। मनोरमा नगर प्रभाग 3 मध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे, विक्रांत वायचळ, लहू पाटील एकाच प्रभागात निवडणूक लढवत आहेत। गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे काय केलं ते लोकांसमोर। मी माझ्याकडे मानपाडा प्रभाग सभापती म्हणून होतो, तिकडे इंजिनियर पासून ठेकेदाराला विचारलं सिद्धार्थ वाडेकर किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, तर साधारण सर्व इंजिनियर किंवा ठेकेदार जे असतील त्याचं उत्तर देते। त्या व्यतिरिक्त माझ्या घरावर रस्ता तो अजूनही आहे, माझ्या मंदिरावर रस्ता नाही। त्या व्यतिरिक्त झालं तर सगळ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करावी, ही लोकशाही आहे। काम बोलता आहे, माझं नाव हे माझ्या कामाने झालेलं आहे आणि काम बोलता आहे। बाकी सगळ्यांनी साम दाम दंड जे आहे ते वापरावे। मी माझ्या कामावर निवडून येईल असा मला विश्वास आहे। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्याच काही बंडखोर उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आव्हान निर्माण केलंय, तर दुसरीकडे काही ठिकाणी भाजपा विरुद्ध शिवसेना असा बंडखोरांचा सामना रंगणार आहे। शिवसेनेच्या बंडखोरांमुळे ठाण्यामध्ये 749 उमेदवार रिंगणावारीला समजणार आहे। कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।